शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरवण्यात येणारे 19वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु व पक्षी प्रदर्शन आजपासून खुले होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील व उपसभापती संभाजी काकडे यांनी दिली। आजपासून 10 डिसेंबरपर्यंत या 4 दिवसात कृषीचा जागर पाहावयास मिळणार आहे। माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनाची 18 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली। तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे हे प्रदर्शन भरवले जात आहे। आज सायंकाळी 4 वाजता प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन समारंभ होणार आहे। प्रदर्शनातील कृषी औद्योगिक पशु व पक्षी दालनास भेटी देऊन शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सभापती, उपसभापती व सर्व संचालकांनी केले आहे। लोकहित न्यूजसाठी सरफराज मुल्लाकर। कराड येथे होत असलेल्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या नावानं सुरू हे चालू असलेलं कृषी प्रदर्शन महोत्सव हे राज्यस्तरीय प्रदर्शन म्हणून आज अभिमानानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। आणि याची संकल्पना स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील काका यांनी यशवंत विचार खऱ्या अर्थानं रुजला पाहिजे, शेतकरी लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली। या ठिकाणी उद्याच्याला दुपारी 4 वाजता तालुक्यातील प्रगतशील शेतकरी जे आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करतात आणि आपली आर्थिक प्रगती साधतात, दुसऱ्याला आदर्श घालून देतात, अशा सर्व शेतकरी मान्यवर शेतकऱ्यांच्या शुभ हस्ते हा औपचारिकरित्या 4 वाजता प्रदर्शनाचा शुभारंभ होत आहे। आणि परवाच्या दिवशी या आमच्या सर्वांचे नेते पृथ्वीराज बाबा आणि उदयसिंह पाटील दादा उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भारताचे राज्यसभा सदस्य, जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय नितीन काका पाटील आणि कराड उत्तरचे विधानसभा सदस्य नवनिर्वाचित मनोजदादा घोरपडे यांच्या शुभ हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे। परवाच्या दिवशी 7 तारखेला सकाळी 10 वाजता सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि या प्रदर्शनाला सर्वांनी भेट देऊन त्यातील प्रदर्शनामध्ये आपल्या शेतामध्ये बदल करण्यासारखे काही जे उपक्रम आहेत ते अंगीकारावं असं त्यांना मी विनंती करतो।